भक्ताशी जानाची देही उदास गेली आशा पास निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद अशी मागे पुढे निर्वाणी गोविंद अशी मागे पुढे काहीच साकडे पडून येली विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंदाशी मागे पुढे काही साकडे पडून येते तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साहे गाकरिया भय नरका जाडे विषय तो त्यांचा झाला नारायण
नावडे जनधन माता पिता पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या संत कृपा दाने करते सायुस्तारी संत कृपा दाने करते सायुस्तारी सावली सद्गुरुदास तुका जयाची क्रिया स्मरण होय सकळ विद्याची अधिकरण तेची वंदू श्रीचरण ते गुरुची ते नमस्कार ओणी आता काय माझी वाणी माडेल संतास रंग उचिता फुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम आयशी देई प्रेम काही कळा. आज आपला हा प्रवास उजनी क्षेत्र इथून सुरू झालेला आहे. येता येता मुकाम दर मुकाम करत करत रोज दिवसभर भजन आहे, सकाळी काकडा आहे, दिवसभर भजन आहे, हरिपाठ आहे, संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. आणि असं करत करत आज तुंगत ह्या गावाच्या ठिकाणी आगमन आपल्या पालखीचं झालेलं आहे. आणि इथे नित्य नियमाप्रमाणे कीर्तन रूपी सेवा आहे. आणि मज पामर आहे काही थोर पण पायाची वाढ पायी बरे म्हणल्याप्रमाणे मी आजच आलेला हो तर होता तुमची कृपा पशु बोले निर्जळी चालवी भिंती महिमा आगाजवळ का. तुमची कृपा झाल्यानंतर काय होणार नाही तसं आजच आलं तर आजच सेवा या ठिकाणी सगळ्या मंडळांनी तुम्हीच कराल असो त्यांची आज्ञाप्रमाणे. आणि त्याप्रमाणे घेतलेला अभंग जो आहे जगद्गुरु तुकोबार आहे त्यांचा आहे. आणि अभंगाच्या ठिकाणी महाराज सांगत असताना संतांचे लक्षण सांगतात. संत कसे असतात जे देही उदास म्हणजे आपल्या देहावर उदास असतात ते संत महात्मे. उदास कसे म्हणतात ज्यांनी परमात्मेशी एकरूप झालेले असतात परमात्मेशी निगटलेले असतात. त्या परमात्मेशी दुसरं काही आवडत नाही महाराज. हे जाऊ अथवा आता उगत सांगा हे जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ चरण न सोडी सर्वता तुझी आन पंढरीनाथा नामदेव राय म्हणतो. तर त्यांचा देहावर काही देहाची गरज असते महाराज. आपणाला देहाची गरज असते पण त्यांना देहाचे आपल्या परमात्म्याच्या भक्ती पुढं परमात्म्याच्या भजना पुढं देहाचा विसर पडतात. किती उदास असतात. आपल्या देहाला काही विजा जर झाली तर त्याला त्याच्याकडे पाहत नाहीत. कारण नरदेही पुन्हा येणार नाही त्यांना माहिती असतं. नाथ बाबाचं प्रमाण घेतलं शांती प्रमाण नाथ बाबाचं तर ते म्हणतात की नरदेही दुर्लभ जाणार शतवर्षाची गणना त्यामध्ये तुक यातना तुम्ही आठवा मधुसूदना आणि तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही त्या भगवंताचं चिंतन करा. नरदेह तर दुर्लभ आहे लई दिवसाने मिळाला नाही. किती दिवसांना हा आपल्याला हा ध्येय मिळाले आहे आणि पुढे मिळेल हे सांगता येत नाही. पण आता मिळालाय. ह्या मिळालेल्या संधीच आपण काय करून घेतलं पाहिजे आपलं कल्याण करून घेतलं पाहिजे. म्हणजे परमात्म्यातच असणार का ध्यान आहे. रात्रंदिवस जसं तुकोबाराने म्हणले रात्र आणि दिवस महाराजाला छंद अखंड खंडीला जीवन आणि रामकृष्ण नारायण. ती जशी धार असते महाराज पाण्याची झरेची ती कधीही बंद पडत नाही. एका सुवर्ण वाहतच राहतो. त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी भगवंताचे चिंतन भगवंताचं स्तवन भगवंताचं भक्ती हे ध्यानात ठेवली पाहिजे. कारण नरदेह दुर्लभ असताना मिळालेलं आहे. बरं किती दुर्लभ आहे. नामदेवाला एका ठिकाणी केले एक एक एवढीला कोटी कोटी वेळेस जन्माला जावं लागतं तवा नरदेह पण कधी. आणि अशा किती एवढी आहेत 184,000 एवढी आहे. एक एक एवढी कोटी कोटी फेरा मनुष्य देह वारा मग लागे.
आता कोटी कोटी म्हणजे कसं 20 लक्ष एवढी वृक्षामध्ये घ्या म्हणून झाडामध्ये झालं तर 20 लाख झाडामध्ये जावं लागतं. 20 लक्ष वृक्षामध्ये जळचेरी भगवान 10 लक्ष. आणि तसं कीटकाच्या ठिकाणी किती आहे तर 11 लक्ष सांगितलेलं आहे. 30 लक्ष एवढी पशुच्या घरी मानवा भितरी 4 लक्ष. इतकं फिरून फिरून आपण आलेला वर का आपण आलेला फिरून एवढं तुकोबार आहे म्हणले देशे विष्णू माझा सज फिरत आलो करू सत्ता कोणावरी पोटे स्थिर राहिलो पाये डोळे म्हणता माझे तही पैसा मोकळेलो. परत पाये आपल्या ते म्हणावं उल्लंघने होऊन जातात. डोळे आपलेच म्हणावं चष्मा लागतो आपले असं तर लागला असता का चष्मा. हे सगळं दुसरे चाललेले आपण मागून मग देवानं आपल्याला कृपेने दिले बरं का. कसं दिलंय तुकोबारांचा जेणे हा जीव दिला दान जेणे हा जीव दिला दान भगवंताने दिलेला आहे मला. नुसता हेच दिले नाही दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नाशी जोबळ भव रोग वर का. कोणता रोग नसतोय ना हो साधे रोगही आपले शरीराला असतात महाराज पण भवरोग आपल्या पाठीमागे लागलेला आहे. भवरोग भवरोग आयशे जाईल आणि शुल्लक आणि काय नाही. भवरोग अशा प्रकारचा आपल्या मागे दारून लागलेला आहे. आणि या भवरोगातून जर पार पडायचं असेल रोग म्हणजे कोणता पुनरुपी जन्म पुनरुपी मरण जननी जठरी शेण इतक्या प्रकारचा रोग हा रोग काय दारुण आहे महाराज. अनेक योनीच्या ठिकाणी जन्माला जावं लागतं. काय सांगू गरिबीची आता तुकोबारा मज भोगिता नारायण मास पुत्रदान तुझं क्षणोक्षणात आतशी मज चालता प्रयाण काळे असताना दिसती जवळी मृतिकी मृतिका कोळी प्लेनी वेळे संचिताची. म्हणून देवा असं तर देवा म्हणते तुकोबाऱ्या म्हणते की आता मज आयुष्य करी गा देवा तुझे घडे काही चरण सेवा तू काय निमित्त शेती सेवा काही संसारी इतक्या प्रकारचं असं दुःख आहे. आणि या दुःखातून जर काढायला म्हणलं तुमचीच कृपा झाली पाहिजे. आमच्या मनानं आम्ही काही जरी केलं तुकोबा माऊली म्हणतात मनू मार्गे गेला तू कितीची मला तुमच्या कृपे वाचून काही होत नाही बरं. तसं माऊलीची ज्ञानेश्वरी वाचावी तुकोबाऱ्यांचा गाथा वाचावा नादोबाचा गाथा वाचावा ते आपल्याला बरोबर मार्ग या ठिकाणी दाखवतात. तर इतक्या प्रकारचं दुःख या संसाराच्या ठिकाणी या भवरोगातून पार पडायचं म्हणलं तर तुमचंच भजन केलं पाहिजे भगवंता आणि तुम्हालाच आनंदी भावने शरण गेलं पाहिजे. म्हणून तुकोबाऱ्याला असला उत्तम ध्येय असताना सुद्धा या ठिकाणी काय वाटलं मला उदास होते तुकोबाऱ्या. कारण हे माझं नाहीच मी कशाला छंद करावा. जोपर्यंत आपल्याला दिलेलं आहे तोपर्यंत त्याच्यामुळे साधून घेतलं पाहिजे. खरं करून करतात तळमळी न सांगायचं म्हणजे
हे जोपर्यंत आपले कोण आहे तोपर्यंत आपण काय करून घ्यायचं ते घेऊ. पुन्हा मात्र गेल्यावर जाईल हा नरदेह, मग कैसा भगवंत नामदेवळा. पुन्हा देव मिळेल का? शेवटाच्या क्षणाला मिळणार नाही. तर या ध्यावर आपण या ठिकाणी कसं राहायला पाहिजे? उदास राहायला पाहिजे. कारण उदास का राहिलं पाहिजे? तर भजनाच्या ठिकाणी परमार्थाच्या ठिकाणी टाइम जास्त घालवला पाहिजे. जर याची वाचून आपण जर प्रपंचाच्या ठिकाणी जर जास्त टाइम घातला, बरं सांगणे करतात का नसतं नाही, अनुभवात आणलं पाहिजे. साधू संतांनी अनुभवाला आणलं आणि अनुभवाला आणून जगाला दिलं. आम्ही फक्त अनुभव तर नसतोच, पण वरपंजी या ठिकाणी सांगतो. महाराज म्हणजे काय करू वाटे तळमळ आंधळे सकळ भैरवंती ते कधी त्याला सांगतात, पण याचा अनुभव या ठिकाणी येत नाही. परमार्थाच्या ठिकाणी अनुभव घेऊन उदास राहणं, परमार्थाच्या ठिकाणी उदास राहणं हेच या ठिकाणी का तर महत्वाचं आहे महाराज. पण देहावर इतकी माणसाची ममता असते महाराज. आता काय सांगावं त्या ममतेचं या ठिकाणी? ते माझा ध्येय माझी सर्व या ठिकाणी असं म्हणतात महाराज. पण संत महात्म्याने ध्येय माझा म्हणणे आणि बाकीचं गणगोती माझं नाही बरं का. धन दारा पुत्र जण बंधू सोयी रे पिसून सर्व विद्या हे जाणून शरणरी गा देवाशी. देवाला शरण या ठिकाणी जाऊ का. हे ध्येय मिळाल्यानंतर अनेक येवणीच्या ठिकाणी जर गेलं तर काय हो, भय न निद्रा भय मैथून अशा प्रकारचं दुःख या ठिकाणी बरं का. आणि विषय भोगणं या अनेक येवणीच्या ठिकाणी आहे. पण नरध्याच्या ठिकाणी हे जो असणारं ज्ञान आहे. कोणतं ज्ञान? ज्ञानेश्वरी वाचावं, गाथा वाचावं, त्याच्यातलं अनुभव घ्यावा आणि त्या अनुभवानं वागावं. हे मानव ध्याकडे जास्त आहे महाराज. म्हणून नरध्याला आल्यानंतर सर्व साधनं या ठिकाणी साधून जातात असं तुकोबाऱ्या म्हणतात. म्हणून महाराजांनी एकच सांगितलेलं आहे, खरोखर आपण भक्त कसे होते, भक्ताचे लक्षण काय होते? भक्ताशी जाणा जे उदास गेले अशा पास निवारून. उदास देहावर असतात महाराज, पण आशा त्यांना नसते आणि आशा नसल्याच्या वन पाशी बाधा करू शकत नाही. आशा कुठे पास पडतो महाराज? आमच्या हनुमंतरायाचा विचार करा. हनुमंताला सप्त पाश बाधा करत नाही महाराज. कर्माचा कर्मपाश, धर्माचा धर्मपाश, यमाचा यमपाश, अनेक अशा प्रकारचे 5-7 पास आहेत. पण हे 7 पाशी हनुमंताला बाधा करत नव्हते. हनुमंत काय होते महाराज? तर त्यावर उदास होते. फक्त त्यांना एकच आवडत होतं, भगवंताचं भजन. श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम. दास्यत्व निकट हनुमंते केले आणि म्हणून देखील रामचरण. म्हणून ते हनुमंताच्या ठिकाणी वर्णित महाराज. हनुमंताने जसे आपल्याला सप्तपाश यमाचा यमपाश बाधा होतील नाही, वरुणाचा वरुणपाश बाधा झाला नाही, कर्माचा कर्मपाश बाधा झाला नाही, धर्माचा धर्मपाश या ठिकाणी बाधा नाही. अनेक असे 7 पाश आहेत. या 7 पाशापैकी एकही पाश बाधत नाही. कारण म्हणून त्याला संत म्हणतात. हनुमंताला संत या ठिकाणी, भक्त या ठिकाणी म्हणतात. का भक्त म्हणतात? त्यांना कसल्या बाधा नाही. म्हणून ते म्हणतात की भक्त आयशी जाना जे देही उदास गेले अशा पास दिवाळोडी. आणि एवढं झाल्यानंतर काय महाराज? विषय तू त्यांचा झाला आहे. आता किती विषय आहेत महाराज? 5 विषय आहेत. 5. आणि या 5 विषयाच्या ठिकाणी त्या एका विषयाच्या ठिकाणी एक जीव गुंतला त्याला झाली महाराज. पण आपल्याकडे तर 5च्या 5 आहेत. काय अवस्था असेल? लाही सारखी जसं जवारी जर तयार टाकल्यानंतर लाह्या फटाफटा उठतात महाराज. ह्या 5 विषयाच्या अवघानं तर आपली अवस्था त्या लाह्यासारखी होती. मग 5 विषय कोणते? रूप विषय, रस विषय, गंध विषय, श्रवण, अशा प्रकारच्या सगळ्या 5 विषय आहेत महाराज. मग हे 5 आपल्याकडे आहेत. एक विषयाच्या ठिकाणी एक जीव या ठिकाणी खलास झाले. हरण गायी विषयाच्या ठिकाणी गेला कारण ते पारधी या ठिकाणी फासा टाकतात, त्याला पकडतात महाराज. हाती पुण्या तर विषयाच्या ठिकाणी गुंतला, रूप विषयाच्या ठिकाणी. असं फुलपाखरू त्या विषयाच्या ठिकाणी गुंतलं, मासा एका विषयाच्या ठिकाणी गुंतला. असं 5 विषया ठिकाणी 5 जीवाला 5 विषय या ठिकाणी एक विषय होता. तर त्याच्यात त्यांचा प्राण गेला. आपल्याकडे तर 5 आहेत म्हणून या 5 विषयातून दूर होवं, 5 विषयातून बाजूला पडण्यासाठी फक्त भगवंताची भक्त आहे, संताची संगत आहे महाराज. आणि संताच्या संगतीनं काय होतं महाराज? ज्ञानेश्वर महाराज संताच्या संगती मनोमार्ग गती, संताच्या संगती मनोमार्ग
राजा संगते मनोमार्गगती आकळावासे पते पंते म्हणून तर एक देवाच्या संगतीच्या ठिकाणी राहावं. गोपाळ देवाच्या संगतीत राहिले महाराज. त्यांना कसल्या प्रकारचा विषयाचा बाधा झाला नाही. संतांच्या संगतीच्या ठिकाणी काय लोक राहिले महाराज. ज्या टायमाला संतांच्या संगतीच्या ठिकाणी राहिले त्या टायमाला त्यांनाही विषयाच्या ठिकाणी बाधा झाला नाही, कारण देहावर उदास होते महाराज. म्हणून महाराज म्हणतात की खरोखर आपण या ठिकाणी नर्दही मिळाले आहे, मानवाचं मिळालेलं आहे, आपल्याला ज्ञान झालेलं आहे, तर आपण काय करावं तर भगवंताची या ठिकाणी भक्ती करावी. म्हणून भक्ताचं वर्णन या ठिकाणी भक्त आहेशी जाना जे देही उदास गेले अशा पासनी वाढवणी विषय तो त्यांचा झाला नारायण आवडे जनगण माता पिता. मग ती देवाची भक्ती करत असताना देवाच्या पूर्ण भक्तीला जो जीव विनटला त्या टायमाला त्याला कोणतं धन आवडत नाही मला. नावडी धन जन माता पिता. मग त्याला काय आवडतं अखंडे कांदे वैसरणे प्रमदा संगे न राहणे निसंग निराभिमाने त्या ते वैसरी सर्वदा. कुटुंब हाराकारे नामभाव महाराज. कुटुंब हाराकारे अकल्पित न मिळते पुराण्य करणे ऐशी स्थिती जगणे ते जाण शुद्ध वैराग्य गा. अशी स्थिती नाही ज्याशी तो कृष्ण प्राप्त त्याची कैशी. या लागली कृष्ण भक्ताची अशी स्थिती असावी. ह्या स्थिती वेगळा जाण कृष्णी मिळो पाहे तो. कसं कृष्णाच्या स्वरूपात मिळायचं म्हणलं तर खरोखर तो आज्ञा नाही म्हणले. किती आज्ञा. सकळ मूर्खाचे अधिष्ठान लटकी तर आण देवाची हे बोल नाही माझ्या मतीचे नोये नाही का नावा. हे माझ्या मतीचं बोलणं नाही. कृष्णे सांगितले उद्धगीताचे ते मी साचे बोलिलो. साचे ज्याचे न माने मन तो विकल्प न पवी कृष्ण चरण ते माझे जाईल काय जा मी बोललेले उतराई. साधावा या वैराग्य ज्ञान मनुष्य देही करावा प्रयत्न सांगे एका जनार्दन आणि की यत्ने आशेना नारदाव म्हणतात. तर फक्त नरदेहाच्या ठिकाणीच हे साध्य होणार आहे. बाकीच्या देहाच्या ठिकाणी साध्य नाही महाराज. त्या देहाच्या ठिकाणी गेल्यानंतर फक्त कसं जगावं महाराज म्हणले का बहुया उदराचे कष्ट बहुया उदराचे कष्ट आम्हा केले कर्मभ्रष्ट आम्हा केले कर्मभ्रष्ट तुमची चुकविली वाट तरी वटवट या निमित्ते. इतक्या प्रकारचं दुःख आहे महाराज त्या ठिकाणी. फक्त पोटच भरायचं साधन आहे महाराज जनावरांसाठी. मग जनावरांना आपले काय बदल आहे. भगवंताची जर भक्ती नाही केली, भगवंताला जर नाही ओळखलं, संताची संगत जर नाही घडली तर आपला ध्येय आणि त्या जनावरांच्या ध्येयात कसलाही फरक नाही. मग त्या जीवाला अनेक येवनीच्या ठिकाणी भटकत राहावं लागतं. मग भक्त कसे होते उदास होते गेली अशापासून वारवणी. आणि त्यांचा विषय नारायण स्वरूप झालेला होता. काही दृष्टी दिसलं की जे दृष्टी दिसे ते हरिरूप भाषे म्हणजे ना बाबा. त्यांच्या दृष्टीनं दिसणारा विषय होता तो हरीच दिसत होता. हरीच्या विरहित त्याला काय दिसत होतं. म्हणून जे दृष्टी दिसे ते हरिरूप भाषे पूजा ध्यान जप तयाशी नाही. वैकुंठ कैलास क्षेत्र म्हणजे वैकुंठी त्यांच्या वाचून नाही, कैलाशी त्यांच्या वाचून नाही. आणि ज्या जीवाची अवस्था हरी जर दिसत असेल मग कुणाचं ध्यान करावं. त्याची त्रिपुटी संपलेली असते महाराज. देह ध्याता ध्यान देह ज्ञाता ज्ञान दृश्य द्रष्टा दर्शन. पाहणारा आपणच आहे, पाहतो आपल्यालाच आहे. ही त्याची अवस्था झाली त्रिपुटी संपून गेली असते. म्हणून ते भक्त कसे असतात तर आपल्या ध्यावर उदास असतात. त्यांना माहिती असतं एके दिवशी आपल्याला शिर्तीला जायचं आहे. आपल्याला माहिती आहे, दुसऱ्याला बघितल्यावर माहिती आहे तुम्हाला. पण आपण आता आपलं जोड आलेलं आहे. आपण काहीतरी भक्ती करावी, काहीतरी ज्ञान मार्गाला लागावं, काही असं नातांची संगत धरावी असं चित्ताच्या ठिकाणी वाटावं लागतं माणसाला. म्हणून तुकोबाराय भक्त ऐशी जाना जेदेही उदास गेले अशा पास निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणे गोविंदा अशी मागे पुढे काहीच साकडे भरून येवी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. आणि त्या जीवाची जे जर ही अवस्था झाली तर त्यांचा संभाळ करणारा कोण आहे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे वरता. आणि तिथे आपण पाशी किंवा मागे पुढे उभा आहे संभाळीत आर्य आघात निवाराया
आपल्यावर घात येणार आहेत त्या घाताचं निवारण कोण तर देव त्यांचा प्रत्यक्ष करतात ना कोणी ज्यांनी त्या भगवंताला देह समर्पण केलाय त्यांच्यासाठी ज्या टायमाला आपल्या मंगळवेढीच्या ठिकाणी दामाजी पंताने दुष्काळ पडला काही लोक गेले त्यांच्याकडून आणि गेल्यानंतर प्रत्यक्ष त्यांनी काय केलं दुष्काळ पडला लोक मराठी म्हणून गोडावून उठलं आणि हे त्याला कळालं महाराज कोणता होता बादशाह त्याला कळालं की दामाजी पंतांना अशा प्रकारे गोडावून उठलेले आहे आता याचे पैसे कोण देणार त्यांनी लगेच काय माणसं वाटलं होती महाराज त्याला हाना जाऊन त्या टायमाला ही कडं लोक आले ते तर देवाने काय केलं तर त्यांच्या सेवकाचा वेश धारण केला महाराज एवढी थैली हाताच्या ठिकाणी घेतली आणि त्याच्या दरबाराच्या ठिकाणी गेले मग त्यांनी विचारलं कोण आहोत तुम्ही तर मी अशा प्रकारे त्या दामाजी पंताचा एक चाकर आहो नौकर आहो मग काय आणले तुम्ही तर ते तुमचं गोदाम आहे ना लुटले म्हणले तिथं का गरीब वरला वाटून टाकले दुष्काळ पडला लोकांनी खाल्लं आणि त्याची काय रक्कम आहे म्हणले ती पावती माझ्यापाशी येऊन तुमच्याकडे वाट लावलेली आहे मग त्यांनी म्हणले हे काय आणतंय म्हणले मग तो तर केवढं होत देवांचं तर एवढं दुसरं होतं महाराज कमरेला असं का तर बांधलेलं समजा आणि मग ते काळा म्हणले किती होते ते मग ती गोताया सुरुवात केली मग त्या थैलीतून पैसे त्या टायमाला रोकडे पैसे त्या टायमाला ते पैसे होत असताना इतका बी ढिगारा लागला तर ते पैसे संपत नव्हते इतका ढिगारा लागला थैली तर किती एवढी होती पण त्याचे ते पैसे होतले इतका ढिगारावर आला पैसा संपायला तयार नाही ते पैसे बघून लोकांच्या नजरा चमकल्या महाराज मग त्या टायमाला त्या निजामशाने विचारलं निजामशाह त्याने विचारलं महाराज तुम्ही एवढं असलं का तर इमानदारीने त्यांची सेवा करता म्हणले तुम्हाला पगार किती देतो तो पगार किती देतो तर त्यांनी म्हणले 1 लक्ष तर किती महिन्याला लक्ष हर टायमाला 1 लक्ष म्हणजे देवाने पण देवाची भाषा त्याला काही कळाली नाही त्या टायमाला त्यांनी काय केलं ते पैसे ओतले महाराज पावती घेतली दामाजीच्या नेऊन ठेवली त्या याच्या ठेवली पावती नेऊन त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आणि देव तिथून निघाले महाराज त्या टायमाला देवाला हुडकणीसाठी प्रयत्न केला पण देव काय त्या ठिकाणी सापडलं नाही मग त्यांचा आदेश केला महाराज त्यांचे पैसे पोचले त्यांना सोडून द्या कारण निर्वाणी गोविंद अशी मागे इतकं संकट टाकलं नंतर दामाजी पंताला त्या ठिकाणी काय होणार अशी शिक्षा होणार कारण आपण निजामशाहीमध्ये होतो त्यांची सत्ता या ठिकाणी चालत होती म्हणून देव तशा भक्तावर कधी संकट पडू देत नाहीत म्हणून त्यांना आपण काय केलं पाहिजे देवाची भक्ती केली पाहिजे देवाला आनंदी भावाने शरण गेलं पाहिजे मग देव काय करतो मागे पुढे उभा आहे संभाळीचा आधी आघात निवारा योगक्षेम त्याची जाणे जडवारी आणि वाटदारी करी धरून अशा प्रकारचा भगवंत आहे म्हणून आपण काय करावं तर तुकोबारायाने ज्याप्रमाणे आपल्याला सांगितले बरं का महाराज म्हणतात की खरोखर त्या भगवंताला आनंदी भावाने शरण जा आणि गेल्यानंतर तो काही मागे पुढे उभा आहे संभाळीचा आधी आघात निवारा योगक्षेम त्याची जाणे जडवारी वाटदारी करी धरून अशा प्रकारे असता का भगवंत आहे आणि त्या भगवंताला या ठिकाणी आपण आनंदी भावाने शरण जावं भक्त हो पण अंतकरणातून हो लोकांना दाखवण्यासाठी या ठिकाणी भक्ती करू नये आणि केली तर ती व्यर्थ जाती महाराज म्हणून त्यांचा विषय जो त्यांचा नारायण झाला होता नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंदाशी मागे पुढे काही तसाकडे पडवणे दे तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साई घातली आवडी नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन माता पिता जाना जे देही उदास
गोपाल कुमार गोपाल जय गोपाल कुमार गोपाल जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार। म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे सत्य करणं हावे साहे गातली या बहीण खजाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन माता पिता. आता सत्कार्याला आपण साई हो म्हणजे कुठं सत्तेच्या ठिकाणी तीर्थयात्रेच्या ठिकाणी अन्नदानाच्या ठिकाणी भाग घ्यावा आणि सत्कार्याच्या ठिकाणी भागून त्या सत्कर्माला आपण साह्य जर झालं तर बघून आपल्यावर कृपा करू. सत्कर्माच्या ठिकाणी साह्य अनेक झाले महाराज. देव म्हणतो ज्या टायमाला माझ्या भक्तासाठी किंवा माझ्यासाठी एक एवढा जर लोण्याचा गोळा दिला तर 100 गोळ लोण्याची गोळी त्याच्या घरी तयार करायची. मग ती गवळ रोज याच्या बघ यशोदा तुझ्या प्रश्नानं असं केलं घराला सांगायचं. तो रात्री आला तू दहीच केला दूध सांडलं असं केलं तसं केलं म्हणजे कृष्णानं आपल्या घरला येऊ हे विचार करण्याच्या ठिकाणी बाह्य दृष्टी नाही त्याने बघायचं अंतरदृष्टी. देव आपल्या घराच्या ठिकाणी येवा आपलं काहीतरी खावं इतक्या त्या देवाच्या ध्यानाच्या ठिकाणी गवळणी निमग्न झालेल्या होत्या. तसं भक्तानं देवाच्या ध्यानाच्या ठिकाणी निमग्न झाले पाहिजे होता. म्हणून महाराज म्हणते तुका म्हणे सत्य विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन माता पिता ज्ञानेश्वर. म्हणून आपल्याला एवढं सांगायचं आहे की सत्कर्माच्या ठिकाणी सहाय्य झाल्यानंतर नाथबाबांनी वर्णन केलेलं. नाथबाबा म्हणतात गावडी स्वस्त ब्राह्मण भोजना घातली या जाण तर पुण्यक्षेत्रीचा एक जाण सुकृत तितकीच. अशी पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी 10,000 ब्राह्मण जीव घातलं एक पंडित जीव घातला की पुण्य तेवढंच. असे पंडित किती 1000 जीव घाललं तरी एक तुमचा एक असे किती 1000 जीव घातल्यानंतर एक संन्यासी घातल्याचं पुण्य लागतं. असे 1000 संन्यासी जीव घातलं तर एक परमहंस संन्यासी जीव घातल्याचं पुण्य लागतं. असे 1000 परमहंस तर एक ब्रह्मज्ञानी 1000 जीव घातले एक ब्रह्मवेता. असे व्यते अपरंपर नये नये नामधारक आहे बरोबर. नामधारक सागर एका जनार्दनाथ बाबा म्हणतात नामधारकाला इतकं असे मग ब्रह्मवेते किती आहेत? 4 फक्त आहेत. शुक यज्ञवल्क्य दत्त आणि कपिल मुनी हे 4 ब्रह्मवेते आहेत. ह्या 4 ब्रह्मवेते किती अपरंपर नये नामधारका बरोबर. म्हणून नामधारकचे सागर एका जनार्दने म्हणून नामधारकाला इतकी किंमत नाथ बाबांनी दिली महाराज. ब्रह्मवेतेच्या पुढे ब्रह्मवेते जीव घातलं तर हरिहार तृप्त होतात.
ब्रह्म विष्णू महादेव तृप्त होतात. पण ते ब्रह्मवेते सुद्धा अनेक जीव घातल्यानंतर एक नामधारकाला जीव घातलेलं पुण्य लागतं. तसं काय आमच्या त्या ठिकाणचे मुंगे सलंदवे ते काय करतात, असे वाटचाल करत असताना नाम भगवंताचा घेत घेत येतात. ते नामधारक आहेत बरं का, नातावर ज्यांचा विश्वास आहे ते नामधारक आहेत. आणि त्यांनी या ठिकाणी या सर्वांसाठी अन्नदान या ठिकाणी करतात. म्हणून त्या अन्नदानाचं पुण्य इतकं मोठं आहे तर हरिहार तृप्त होतात बरं. म्हणून ज्या नामधारकाला अन्नदान करणं हे त्यांच्याकडून घडावं. आपण नाथबाबाच्या चरणी या ठिकाणी विनंती करू आणि खरोखर त्यांच्याकडून हेच घडत राहावं. म्हणून झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी आमच्या नाथबाबाच्या चरणी अर्पण करू. सेवा या ठिकाणी तुकाराम तुकाराम. तुका माने सत्य कर्म भावे साय. 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 Thank you.